आपण वन विभागाच्या विरोधात उपोषणाला बसलात, नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार, मी अतुल जाधव, प्रॉपर धानोरीचा लोहारा तालुक्यातील तुळजापूर तालुक्यातील वन परिक्षेत्र कार्यालय प्रादेशिक अंतर्गत काही निविदेची कामं निघाली होती, टेंडर होते. ते टेंडर आम्ही भरले होते. त्या टेंडरप्रमाणे कामं करणं अपेक्षित होतं. गुत्तेदार एक ठेकेदार होता, त्यांच्या जवळचाच कुणीतरी होता. त्यांच्याकडून अर्धवट कामं झाली. आम्हाला नियमावली वेगळी सांगितली गेली, त्यांची नियमावली वेगळीच होती. कामं ज्यावेळेस पूर्ण झाली त्यावेळेस आम्ही तपासायला गेलो. ज्यावेळेस आम्ही चेक करून बघितलो, -40% जो माणूस भरतो तो काम पूर्ण करणार नाही, आम्हाला याची खात्री होती. त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन व्हिजिट केली त्या कामावर. तुळजापूर तालुक्यातील बरेच गाव आहेत, 6 गाव आहेत. त्या गावात आम्ही तक्रार जाऊन चौकशी केल्यानंतर आम्हाला निदर्शनात असं आलं की कामच 50% झालं आहे, 50%च काम पूर्ण केलं याने. त्यामुळे त्या प्रकारचं आम्ही निवेदन दिलं होतं. 4 मार्च रोजी पहिलं निवेदन दिलं होतं. तेव्हापासून समिती नेमली. समिती आली चौकशीला. बरेच दिवस चौकशीला समिती आल्यानंतर संबंधित पचरंडे RFO जे तुळजापूरला आहेत वन परिक्षेत्र कार्यालयात, ते समितीला दप्तर दिले नाही त्यांनी. समितीला कुठल्याही प्रकारे अभिलेख उपलब्ध न करून दिल्यामुळं समिती चौकशी करू शकली नाही. अखेर 8 तारखा झाल्याच्या नंतर समिती अहवाल सादर केला की बाबा हे येत नाहीत, हे असं त्यांच्या परीनं त्यांनी अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने मी त्यांच्यावर कारवाई करा म्हणून निवेदन देऊन आज उपोषणाला बसलोय. नेमकं काय तुमचं म्हणणं काय आहे? ही टेंडर प्रकरणात कामं ह्याचे CCTची कामं आहेत, ते जंगलातील चारीखान्याचे ते कामं अपूर्ण केलेत. ते कामं पूर्ण करून घ्यावेत, अन्यथा अधिकाऱ्यांना निलंबन करावं अशी आमची मागणी आहे. अशी कामं कुठं कुठं झाली जिल्ह्यात? तुळजापूर, धाराशिव, भूम आणि कळंब असे 4 अधिकारी कोण आहे तुमचा? पचरंडे. नेमकी हा काम किती आहे? टेंडर किती का, म्हणजे बजेट किती? टेंडर होती. हा, किती बजेट आहे? एकंदरीत सर्व कामाची टेंडरची बजेट होती जवळपास 80 ते 90 लाखाच्या आसपास काहीतरी होती. ते कामं तुम्ही अनियमित झाले कामात? त्या अनियमित, भरपूर अनियमित झाले. कामच झालं नाही. अर्धवट कामं करून पूर्ण रकमा उचलल्या गेल्या. संबंधित गुत्तेदाराला त्या रकमा दिल्या गेल्या MB करून. मग त्या वन विभागाचे अधिकारी आणि त्या गुत्तेदाराचे काय संबंधित काय काय संबंध, आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता नाकारता येतच नाही. त्यामुळे तर अर्धवट कामं झाली त्यांची. अर्धवट काम असताना बिल पूर्ण दिली. 100% MB करून रेकॉर्डिंग करून त्यांना दिली. मग तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे गेला, काय उत्तर काय मिळालं तुम्हाला? बघू, चौकशी करतो, बघतो, सांगतो. 2 वेळा समिती आली गेली, 2 समित्या नेमल्या गेल्या. आज 3री समिती नेमतो असं म्हणलेत. समिती तर नेमा, पण ज्या वेळेस समित्या पहिल्याच्या 2 वेळेच्या समित्या आल्या चौकशीसाठी, त्यांना अभिलेख उपलब्ध करून दिला नाही. त्यांच्यावर कारवाई का करणार? ते आधी करा. चौकशी तर करणारच, त्यात विषयच नाही. तुम्हाला वेगळी नियमावली आणि संबंधित वेगळ्या इसमाला वेगळी नियमावली असं तुम्ही बोलता, नेमकं काय झालंय? ज्यावेळेस आम्हाला टेंडर भरण्याच्या वेळेस ज्यावेळेस आम्हाला संबंधित विभागाकडून पत्र काढलं गेलं होतं टेंडर जे भरणाऱ्या लोकांसाठी, किंवा तुम्ही या नियमात काम करा, त्याच्यात एक असा मुद्दा होता की त्यांनी सांगितलं होतं की हे काम लेबरकडूनच करून घ्यायचं. परंतु झालंय असं की त्यांनी संपूर्ण मशीनद्वारे काम करून घेतलेलं आहे. एक आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस आम्ही काम व्हिजिटला गेलो आम्ही त्यावेळेस तिथं आमच्या असं लक्षात आलं की जुन्या प्लांटेशनच्या जे चाऱ्या होत्या त्यालाच नवीन करून हिने त्याचं मोजमाप घेऊन हिने नवीन दाखवलंय. अशा 2 प्रमुख आहेत. अशा बरेच काही त्रुटी आहेत अजून, त्याला चौकशी अंती समोर येते. कामं तर अर्धवटच आहे. संपूर्ण अर्धवट आहेत. म्हणजे पूर्ण कामं झाली, जिल्ह्याची कामं झाली ती पूर्ण अर्धवट आहेत.